गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 929797 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरामध्ये इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ, शिरोळ विधानसभा मतदारसंघ व हातकणंगले विधानसभा मतदारसंघाची खासदार श्रीकांत शिंदे, खासदार धैर्यशील माने यांनी महेश सेवा समिती येथे बैठक घेऊन कार्यकर्त्यांची चांगलीच कानउघाडणी केली. तसेच सूचना केल्या. येणाऱ्या विधानसभेमध्ये शिवसेना पक्षाला अनुकूल वातावरण आहे का व कार्यकर्त्यांच्या बूथ प्रमुखांच्या अडीअडचणी जाणून घेण्यात आल्या. तसेच इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी सर्वच कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. या बैठकीला तिन्ही तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी, महिला पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. इचलकरंजी शहरात आज खासदार श्रीकांत शिंदे यांनी कार्यकर्ता आढावा बैठक घेतली. ही बैठक महेश सेवा समिती येथे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ, शिरोळ विधानसभा मतदारसंघ, बूथ प्रमुख व कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी सर्वच विधानसभेत शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी श्रीकांत शिंदे यांनी बैठकीमध्ये कार्यकर्त्यांची चांगलीच कानउघाडणी केली व सूचना केल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अहोरात्र शिवसेना पक्ष वाढीसाठी झटत आहेत. महायुतीकडून जो निर्णय होईल तोच इथे उमेदवार दिला जाईल. तसेच शिवसेनेची कार्यपद्धत गटप्रमुख, बूथप्रमुखांपासून केली जाते. तोच सच्चा शिवसैनिक असतो, फक्त मिरवण्यासाठी शिवसैनिक नसतो. यावेळी तिन्ही तालुक्यातील आढावा बैठक घेण्यात आली. यामध्ये कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात आली. काही अडचणी आहेत का, तर यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी श्रीकांत शिंदेंसमोर पदाधिकाऱ्यांच्या अडीअडचणींचा पाढाच वाचला व तीनही विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेने जातीने लक्ष दिलं पाहिजे, वरिष्ठ नेते वारंवार येथे आले पाहिजेत, कार्यकर्त्यांना बळ दिलं पाहिजे अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी श्रीकांत शिंदे यांच्याकडे केली. यावेळी श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे हे वारंवार कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत असतात, त्यांच्या अडीअडचणी दूर करत असतात. येणाऱ्या विधानसभेमध्ये महायुतीच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीकांत शिंदे यांच्याकडे दिले आहेत. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेमध्ये शिवसेनेचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणायचे आहेत. तसेच महायुतीचा जो निर्णय होईल त्या उमेदवाराच्या पाठीमागे ठामपणे उभे राहायचं आहे अशा सूचना श्रीकांत शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी पदाधिकाऱ्यांना वारंवार सूचना करण्यात आल्या. बूथ लेवलपासून ते शाखा प्रमुख पर्यंत शिवसेनेचा कार्यकर्ता झळकला पाहिजे. शिवसेनेचा कार्यकर्ता शाखा प्रमुख म्हटला तर तोच मुख्यमंत्री, तोच खासदार. येथे मुख्यमंत्री कोणी नाही, खासदार कोणी नाही. खासदार, मुख्यमंत्री शाखा प्रमुखमुळे झाले. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेना पक्षवाढीसाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी रक्ताचं पाणी केलं पाहिजे. या बैठकीमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिवसैनिकांना पाठबळ दिलं. तसेच खासदार धैर्यशील माने बोलताना म्हणाले, सध्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेतच. लोकसभेमध्ये जो इतिहास घडवला तोच इतिहास पुन्हा विधानसभेमध्ये घडवायचा आहे. जसं माझ्या पाठीशी आहात तसेच महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी आपल्याला राहायचं आहे. जो आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देतील तोच आदेश आपण पाळायचा आहे. खासदार राहुल शेवाळे बोलताना म्हणाले, कोल्हापूर जिल्हा हा शिवसेनेचा पहिला बालेकिल्ला होता, पण आता हा बालेकिल्ला ढासळत आहे. या बालेकिल्ल्यामध्ये शिवसेना पक्ष वाढवायचा आहे. तसेच प्रत्येक शिवसेना कार्यकर्ता आता जागा झालाय. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करायचे असतील तर प्रत्येक शिवसैनिकांनी आता बाहेर पडून शिवसेनेचा अंगार दाखवला पाहिजे. सर्वच शिवसैनिकांनी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांना महायुतीकडून व शिवसेनेकडून उमेदवारीची मागणी केली. रवींद्र माने यांचे काम चांगल्या पद्धतीने शहरामध्ये सुरू आहे. जर आमदार झाला तर सर्वसामान्य जनतेचा आमदार म्हणून त्यांची नवीन ओळख होईल असा पाढाच कार्यकर्त्यांनी श्रीकांत शिंदे, राहुल शेवाळे यांच्या समोर मांडला. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांनी तुमच्या या मागण्यांचा पाठपुरावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुढे मांडून महायुतीचा जो उमेदवार देईल त्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहायचं आहे असा आत्मविश्वास कार्यकर्त्यांना श्रीकांत शिंदे यांनी दिला. या बैठकीला खासदार श्रीकांत शिंदे, खासदार धैर्यशील माने, खासदार राहुल शेवाळे, जिल्हाप्रमुख रवींद्र माने, मुरलीधर जाधव, भाऊसो आवळे, इक्बाल कलावंत, वैशाली डोंगरे, सलोनी शिंत्रे व शिवसेनेचे पदाधिकारी, महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते.